हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी प्रीमिक्स पासून हे रसरशीत मऊसूत गुलाबजाम बनवलेले आहेत। प्रीमिक्सच्या 3 पॅकेट पासून तब्बल 200 गुलाबजाम बनलेले आहेत। गुलाबजामच्या आतपर्यंत अगदी पाक मुरलेला आहे, त्यामुळे असे रसरशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत। गुलाबजाम तळताना तेलामध्ये विरघळलेही नाहीत, त्याला भेगाही पडलेल्या नाहीत आणि पाकात फुटले सुद्धा नाहीत। तर हे गुलाबजाम मी कसे बनवले चला तर पाहूया। पण त्याआधी तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर हे 3 पॅकेटचं प्रीमिक्स आहे, ते आपण 1 ग्लास दूधमध्ये मळून घ्यायचं आहे। तर 3 पॅकेटसाठी 1 ग्लास दूध म्हणजे बरोबर पाव लिटर दूध आपल्याला लागणार आहे। अगदी हलक्या हाताने हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे, जास्त आपण कणिक मळल्यासारखं दाबून दाबून मळायचं नाहीये। दूध थोडं थोडं मिक्स करत हे मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज कळतो की किती दूध लागतं। पण 3 पॅकेटसाठी आपल्याला बरोबर 1 ग्लास दूध हे पुरेसं होतं। या प्रीमिक्सचा आपण हलक्या हाताने मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जेव्हा पीठ व्यवस्थित मळलं जातं त्यावेळेला ते पीठ आपल्या हाताला चिटकत नाही, तेव्हा समजायचं की पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलंय। हलक्या हातानेच मळायचं, जेणेकरून त्याला पाक मुरायला व्यवस्थित होतं। परातीला चिकटलेलं पीठ मी चमच्याच्या साहाय्याने काढून घेते। तर तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने हा मी गोळा तयार करून घेतलेला आहे। तर पीठ आपलं मळून झालंय। आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये मी 2 लिटर पाणी घेतले आणि त्यामध्ये 1.5 किलो साखर घातली आहे। प्रीमिक्सच्या 3 पॅकेटसाठी आपल्याला 2 लिटर पाणी आणि 1.5 किलो साखर पुरेशी होते। अधूनमधून चमच्याने ढवळत पाकाला उकळी येईपर्यंत आपण असंच ढवळत राहायचं आहे। तोपर्यंत मी मळून घेतलेला गोळा सुद्धा थोडा थोडा सुट्टा करून घेते। पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवला तरी चालतो, पण एकदा उकळी आली की नंतर स्लो गॅसवर आपल्याला 5 ते 6 मिनिटं फक्त पाक शिजवून घ्यायचा असतो। पाक येईपर्यंत आपण पिठाचे गुलाबजाम तयार करून घेऊया। अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे आपण तयार करून घ्यायचे आहेत। पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गोळा करत असताना त्याला कुठेही चिरा राहिला नाही पाहिजेत। अशा पद्धतीने मऊ गोळे तयार करून घ्यायचे। जेव्हा आपण तयार प्रीमिक्स घेतो त्यावेळेला आपण गोळे छोटे छोटेच करायचे असतात, कारण ते तळतानाही मोठे होतात आणि त्यानंतर पाकात घातल्यानंतर अजून मोठे गुलाबजाम तयार होतात। अशा पद्धतीने मी थोडे थोडे गोळे करून घेते। अधूनमधून आपल्या पाकाला हलवायचं विसरायचं नाही। तुम्ही बघू शकता पाकाला उकळी आलेली आहे। मी गॅस कमी केलेला आहे। त्यानंतर मी गॅसवर तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल थोडं गरम होईपर्यंत आपण अजून थोडे गोळे बनवू शकतो। तर एकीकडे आपला पाकही होतोय आणि दुसरीकडे आपण तेलही गरम करून घेतलंय। तेल आपल्याला नॉर्मल गरम करायचं आहे, कडकडीत गरम करायचं नाही। अगोदर प्रीमिक्सची छोटी गोळी टाकून बघायची, ती तळालाच बसली आणि थोडे बबल्स यायला लागले म्हणजे समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय। आपल्याला जास्त कडक तेल गरम करायचं नाही। मंद गॅसवर आपण थोडं थोडं हलवत हे ब्राऊन कलर येईपर्यंत एकदम स्लो गॅसवर हे गुलाबजाम भाजून घ्यायचे आहेत। गॅस अजिबात फास्ट करायचा नाही, नाहीतर काय होईल की वरून कलर एकदम जास्त येईल पण आतून गुलाबजाम कच्चे राहतील। मंद गॅसवर जर गुलाबजाम असेच भाजत ठेवले तर गुलाबजाम आतपर्यंत चांगला भाजला जातो। तर अशाच पद्धतीने कमी गॅसवर मी बाकीचे सगळे गुलाबजाम भाजून घेते। एक एक घाणा भाजेपर्यंत आपण दुसरेही गुलाबजाम तयार करू शकतो। त्यानंतर मी गरम पाकामध्ये हे गुलाबजाम घातलेले आहेत। जवळपास 2 तास हे गुलाबजाम पाकात मुरल्यानंतर ते असे काही बनलेले आहेत, एकदम रसरशीत। तर ह्या मध्यम आकाराचे 3 प्रीमिक्सच्या पॅकेटमध्ये 200 गुलाबजाम तयार झालेले आहेत। त्यासाठी 2 लिटर पाणी आणि 1.5 किलो साखर आपल्याला लागलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।